JRD टाटा स्कूल अँड एड्युलॅब सविनय सादर करीत आहोत वाढदिवस. लेखक यतीन माझिरे, दिग्दर्शक रितेश महल्ले. सविनय सादर करीत आहोत वाढदिवस. अगं बाबू, मेल्या त्या एकटीला सोडून आलास. आता त्या जोग्यानं तिला मारून मारून पार वेडा केला असेल. तुझीच
ती? अरे बोल की मुद्द्या. नाही, काय नाही? म्या नाही गेलो. तिनेच नेलं मला. मी तिला समजावलं तर रडायला लागली. अण्णांना बघायचे अशी सारखीच म्हणायला लागली. मग तू गेला? होय. तुला बी तेच पाहिजे होते ना. आज सकाळ सकाळ भविष्यात घातलास. मग तू नको का म्हणाला आम्हाला त्या हॉटेलात जायला? अरे जा तरी कसा म्हणणार? अवतार पाहिलं का? 2 आठवडे झालं अंघोळ केलीच करे काढून द्या. रंगावरची कापडं मनानं किती काळ कटलाय. पण त्या श्रीमंताच्या वाढदिवसाला असं सांगणार राजा. ए जिवे, तसाच चांगला दिसतोय मी. दिसतंय तर पण पाहिलं काढशात. आता उगाच बडबड नको करू. चल माझ्या बरोबर. लगेच येऊ परत. एक तर ती कमळी रोजची दिसत असती. तिची फुलं संपायला ती आली असती. चल पटकेनी. मी त्या चमेलीपासून निरोप ठेवते. ए राजू, ए झिमे. तुझ का बारकी? ए राजू, ए झिमे थांबा. स्टॅच्यू. अरे पण मला दे की. मी आणलंय ना. तर बी मला पाहिजे. तुला त्या हॉटेलाच्या मागच्या रस्ता कोण दाखवला? तूच. मग तो केक मला मिळाला पाहिजे. हा म्हणा केक मला मिळायला पाहिजे. त्या जगाने पहिल्यावर चिंगाट कोण पडालं? तू का मी? अरे पण तर काय करू? जीव जबरदस्त मारगून घालायचं घेतलं. भित्री बाबूबाई. बारकी आधी केक दे. मी तुला देणार नाही. एजमे अगं तू सांग की त्याला. मी समजावते त्याला. पण त्या बदल्यात मला केक पाहिजे. तो बी अर्धा. एजमे तुझं तरी शाळेत काय बी संपत्ती नाही. एकतर तुम्हाला हॉटेलचा रस्ता बी दाखवला नाही आणि केक करायला मदत बी केली नाही. असं काय? वय हरे राजू, मग घेऊन तू काय खाऊन? आधी गौतमन. गो. दोघांनी मिळून माझ्या विरुद्ध. मी केक देणार नाही. हा मी चोरून आणलाय. काय झालं तरी मी हा केक तुम्हाला देणार नाही. हावरट साला. आणि मे तू बी हावरीच आहे. हा केक खाताय. बारके. बारके. नको तू मला केक. खा दोघं. आणि माझं नाव नको घेऊस. तू पाहिजे कोण बीत नाही. मी भावला जागून इथं निघून जाणार आहे. माझा केक. अशी रडू नको ग. घे केक घे. तुझाच आहे, नको आम्हाला खा तू. मी पण जाते आता. सगळी फुलं संपायला पाहिजे ना. चल रे राजू, गिरायकांचा टाइम झाला. फुलं घ्या फुलं. सबजी मला एकटीलाच सोडून जा. पोलिसांना येऊन घेऊन जाऊ द्या. राजू तू थांब रे हिच्यापाशी. तू बी नको जाऊस. अरे मी न जाऊन काय करू? पैसा नको की मिळायला. हफ्ता कशाने भरायचा? पण आज सगळी फुलं संपली ना की मी स्वतः तुझ्यासाठी केक आणणार. तेवर तू ह्यो खा. मी ही गेले आणि ही आले. फुलं घ्या फुलं. फुलं घ्या फुलं. फुलं घ्या फुलं. बारके खा रे केक. अनुराला तर मला बी दे. अरे थांब थांब. अरे खाऊ दे की आता. खा आता. आता नको हा केक खायला. मग बी खाऊ. अरे तसं नाही. झिम्मीला भावला येते. आपण संधी मिळून खाऊ. अरे वेळ का काय तू? भाऊला काढतो लय मार. एक तर त्यानं सकाळी बजावलंय की अण्णांच्या पार्टीत फिरकायचं सुद्धा नाही म्हणून. मारू दे. पण मी त्याला सांगेन सगळं.
3 4 5 6 7 8 9. ए राजू, हे बघ. शर्ट नवीन. वय, नवा कोण आहे? असं वाटतं या नव्या कपड्याचा वास घेतच राहावा. मग घे की, पण फक्त वासच घे आणि मला परत दे. अरे हा शर्ट तुझ्याकडे आला कुठून? अरे, आज या तो प्लॅटफॉर्मवर गेला होता ना. तेव्हा कुठल्या दुकानात चोरी केलीस? कुठे घालला मारलास? ए अरे, पुन्हा ऐकून घे की, थोडं सुरू झालं तर पोचला फार शोटाला. चोरी करणं केव्हा सोडून दिलंय मी. म्हणजे भारी सांगितलं असून. हा, मग हा शर्ट तुझ्याकडे आला कुठून? अण्णांनी दिल्या. आज अण्णांचा वाढदिवस आहे ना, म्हणून त्यांनी समद्यांना शर्ट दिले. आपल्या वस्तीतल्या समजावर नाही मिळाला. समद्यांना मिळाला. मग माझा कुठे आहे? तुला नाही दिला. का? तू घरी कुठं होता तेव्हा? तिथं जे जे हजर होते त्यांनाच दिल्या. नाही मागितलं त्यांना तुझ्यासाठी आणि भाऊसाठी. नाही दिला त्यांनी. म्हणजे आपल्या तुला एकटीला शर्ट? हा, आता का मजा आहे तुझी. अण्णाचा वाढदिवसा दिवस तुझ्याकडे लकी म्हणायचा. केक मिळाला, नवं शर्ट मिळालं. आता का मजा आहे तुझी. पण मी तुला अजिबात देणार. नको देऊ, मी घेईन माझं. तुला देणार आहे पण जुना झाला. ए राजू, मी हा शर्ट आत नेऊन ठेवतो. ए राजू, अण्णांच्या पार्टीत केक केवढा असेल? एवढा? 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 अगदीच एवढा. अगं बाबू, एवढा केक आपल्याला महिनाभर तरी पुरेल. जास्तीच दिवस. आणि त्या मेणबत्त्या 1 2 3 मोजते याची ना. आणि त्या दारूच्या बाटल्या ते बी सगळे येले ती. उघडल्या उघडल्या कसा फेस येतो प्रत्येक बाटलीतून. आणि लोक बी किती मोठी मोठी. ती श्रीमंत कापलं, अत्तराची बाटली, तो बके, ती मोठी मोठी प्रेझेंट. मी तर नुसते बघतच राहिलो. ए राजू, मला पण माझा वाढदिवस साजरा करायचा आहे. काय? वय, मला माझा वाढदिवस साजरा करायचा आहे. करू की, फक्त तुझाच. नाही, तुझाही, पण आधी माझा. तुझा का अगोदर? मी बारीक आहे ना आपल्यात. मग मी बी तुझ्यापेक्षा मोठा आहे. तर मी अगोदर माझाच वाढदिवस केला पाहिजे. अरे पण तू माझा 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 आधी मी म्हण. बरं आधी तुझा. आधी काय करायचं माहितीये? समजा वस्तूला सांगायचं, अगदी ओरडून. कसं माहितीये? कसा? ए दिल्या बघ्या दिद्या चिंटू, आज माझा वाढदिवस हा. तुझ्या राहायची बारके 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 राजू, ए राजू, राजू. आता तूच मला मारून दाखव. प्रेमाची एकुलती एक बिस्किटाची थाळी, उधारीच्या दुनियेची तू माझी किंमती राजकुमारी.
दिसल्यावर उतरले भारी रे तुझं जग तू दिसल्यावर माझी गाडी आता नको तो वाढदिवस करायला. का? पण मी जिवंत आहे ना. आधी वाढदिवस करायचा आहे. ते एक आयडिया आहे माझ्याजवळ. काय? पताकाच्या माळा तयार करायच्या. पार त्या खांबापासून ते या खांबाला. मोजून 100. अरे 200 पण लाव. मग पिठाला गाठायचं. त्याच्याकडून लाईटिंगच्या माळा घ्यायच्या आणि आपली झोपडी लाईटिंगच्या माळानी चकचकीत करायची. जिमीला सांगायचं गुलाब मोगरा शेवंती ही समजी बोलायची आणि ते फार मोठी बाग करायची. आपली झोपडी रंगानं फार नवी करून टाकायची. आणि वाढदिवसाच्या दिवशी लय मोठी सिस्टीम आणायची. परिणाम नाच किती नाचत होते. एक तर एवढा एवढा पारा खांबा एवढा आणायचा. मेणबत्तीचे रास राहायची. काय त्या चौकापासून त्या प्लेयर गेटपर्यंत. आपण तिथे इथे करायचा. या दिव्याखाली या पोलच्या एवढ्याच भागात. त्या गोलात आपण केक ठेवायचा आणि बातमी मेणबत्तीचा दोन समजा पेटवायच्या. बारके आपल्या वाढदिवसाला समजा आकाशी ना आणि त्या चंद्रातला एक तुकडा मी हळद टाकून घेणार.
मी तुम्हाला नको होतं कुणाला देऊ? बारके तुला प्रेझेंट काय सांग त्यासाठी मी ना आजपासून थोडे थोडे पैसे बाहेर टाकणार. ए राजू, तू मला नक्की प्रेझेंट देणार? अरे सांग तर खरं. ए राजू, तू मला बुटं घेशील? बागेत गेल्यावर तुला मुलांच्या बुटा इकडे पाहून लई इच्छा होती बघ. बुट कर नाही जमायचं? अरे तसं नाही घेतलं. पण भाऊला सांगणार मला नवं कापड घे आणि झिमीकडून सेंची बाटली. पण तुला जी बाकीची पोरांची प्रेझेंट देणार ना मी ती तिकडे करणार. हे काय राजू? मग नंतर मी सांगतो तुलाच देणार. माझा वाढदिवस बी असंच करायचा. जिमीचा बी आणि भाऊचा बी. ते त्यांनाच ठरू दे, त्यांचं काय वेगळं असं येतं. अरे अण्णांच्या पार्टीत अजून काय होतं? अरे अण्णांच्या पार्टीत होते की मेन पार्टीच होती की मेन ती राहिली की आपण ना जंगी पार्टी ठरवायची. आपल्या समजा दोस्त मंडळींना इथे जेवायला बोलायचं. गुलाबजाम भजी पाव वडापाव समजा जेवण करायचं. ज्याचा वाढदिवस असेल त्याने त्या दिवशी कमाल पण जायचं नाही. मी त्या दिवशी पेपर टाकणार नाही आणि तू बी हमाली नाही करायची. मी समजायला सांगणार आहे, वर्षातून एकदा कमाल सुट्टी पाहिजेच. हे समजा ठीक आहे पण हे भावाला सांगितलं पाहिजे. सांगू की पण तू येऊ तरी दे. लय उशीर झाला त्या यायला. येतच असेल पण तो मान्य करेल का? नाही मान्य केलं तर बुक्का वाजता म्हटते मी. मग तू बरोबर हो म्हणत. बारकी राजू जिमी कुठे आहे? गेली फुले गाला. कोणत्या बाजूला? नाक्यावर. तू काय नाही गेलास? जाणार होतो पण ती येईन इतक्यात. ये तर ठीक आहे पण दोघांपैकी एकानं तर जायचं. ए बारकी तू काय नाही गेलीस? बोल की. मला माझा वाढदिवस साजरा करायचा आहे. हे काय खूळ कानामध्येच? अण्णांचाच वाढदिवस आहे. लय भारी आहेत तर. माझा बी वाढदिवस केलाच पाहिजे. म्हणजे तू हॉटेलात घेतीस? वय आणि राजू बी आलता. म्हणजे तुम्हाला सकाळी जेवण सांगू बी? अरे मी नव्हतोच जाणार पण ते जगाने का त्याला बळच नेला मला. नाही तर बारके मलाच का माहित नाही पण मला आईने नेलं. मी त्याला म्हणाले होते की भाऊला काय वाटेल म्हणून. तर म्हणते केक खायचं ना मग चल. ए भावाला मोठी बनत आहे. चोर तर चोर. ए चल म्हणाल म्हणतोस रे. तुलाच घाबरते काय? काय चालू ना? अण्णांच्या पार्टीतला केकचा तुकडा. ज्ञानी चढला अण्णांनीच खुशीन दिले. अण्णा तुझ्या खुश आहे का? तू अण्णाची बाची का पुतणी? अण्णा तुझ्या कोण? बोल की आता. मग काय करू रे भाऊ? एकतर केक पाहिल्यावर माझ्या जिभेला पाणी सुटतंय. मला राहतच नाही बघ. म्हणून मी म्हणते माझा वाढदिवस केलाच पाहिजे. ए भाऊ अरे करू ना रे पण बारकीचा वाढदिवस. माझा बी. आता तुझा पण. होय तिचं झालं की माझा बी झालाच पाहिजे. आपण ना रांगोळी सडा घालू. पार त्या रस्त्याच्या पल्ल्यात लय मोठा केक आणू. मेणबत्त्या लावू आणि समजायला पार्टी देऊ. आणि नाही ठरवून टाकलंय. तू मला वाढदिवसाला नवं कापलं घ्यायचे. नाही का नाही रे? आपण वाढदिवस करायचा नाही. असं काय करतोस भाऊ? करू ना रे पण बारकीचा वाढदिवस. अरे वाढदिवस काय ना आपल्या सारख्यांचे काम
बारकी. ही अशा श्रीमंतांची ढेर आहे. त्यांची आवडीनिवडी समारंभ करायला पैसा आहे. नोटाची बंडरीची बंडरी घेऊन पिणे रोकायची. बंगला, गाडी, पैसा सब आहे त्यांच्याकडं. अरे कधी 20 रुपयाची वयची नोट हातात घेऊन पाहिजे का? आपली किंमत केवढी? लोकांना टाकलेले आठवणार रुपये एवढी. इथं आपलं रोजचं खाणं राहणं भगतांना मारामार होती आहे. आणि त्या वाढदिवसाला जास्तीचा पैसा कुठे आणायचा? ते वाढदिवस, रांगोळ्या, मेणबत्त्या, केक, प्रेझेंट आपल्यासाठी नाही रे बारकी. या फुटपाथच्या झोपडीत राहणारी माणसं आपण. झोपडीत राहून कसं मोठं होतंय बघायला नको का? राजू, हे वाढदिवस आपल्यासाठी नाही र. ए राजू बारके, आज चांगलाच धंदा झालाय. रडाय काय झालं? ए भाऊ, काय झालं र? बेदम मार दे ना दोघांना. तू सांगून बी हॉटेलात गेले म्हणून ना. तरी मी त्यांना मगाशीच म्हटले होते, परी ते माझं कोण ऐकताय? आता ऐकेल ग. बारके शान झालं म्हणायचं बाळ आमचं. ए मी शानच आहे, तू जेडी आहे. असं वय मॅडी वय. आणि राजूला विचार. ए राजू म्हणतेस मी एडी एडी. भाऊ, तुला एक विचारू का? विचार की. तू तर आमच्या झोपडीत सगळ्यात मग आलाय ना. तुझं घर लय चांगलं होतं. सांग की ते वाढदिवस कधी असतो ते करू की आपण. भाऊ, तुझा एक तरी वाढदिवस झाला असेल ना. ए भाऊ, आठवणार? अरे आज माझा वाढदिवस आहे. काय सांगतोस? होय. आणि तुमच्यासाठी काय चांगलं खायला आणायचं म्हणून मी आज जास्त वेळ काम करत बसलो होतो. त्याला जास्त पैसे मिळाले आणि त्याच्यात मला काही चांगलं खायला आणलं. ओळखा मग काय आणलं सांग तर? केक? नाही, भेळ? अजिबात नाही. मग वडापावची पाव? सूप, पिझ्झा आणलाय. बावरा मन देखने चला एक सपना. बावरा मन देखने चला एक सपना. बावरी से रखी देखो बावरी है बातें. बावरा मन देखने चला एक सपना. भाऊ, लय भारी आहे. तू दररोज तुझा वाढदिवस साजरा करत जा, म्हणजे रोज पिझ्झा खायला मिळत. मी तर म्हणते भाऊ, आपण तुझा वाढदिवस साजरा करायचा अगदी आनंदाचा. राजू, तुला सांगितलं ना आपल्या सगळ्यांना नाही जमायचं ते. अरे सगळं जमणार आहे. सिस्टीम तर रेडी आहे. बघ कसं धंद्यात नाव देते ते.
अरे मेणबत्ती नसली म्हणून काय झालं? एक गंमत आहे आपल्याकडं. आता पुढचं पटकन. हॅपी बर्थडे टू यू. अरे अजून अन्नासारखी तयारी नाही. अजून काय कमी आहे? नवीन कापडं कुठे